jungle. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानपरिषद आमदार मा इद्रिसभाई नाईकवाडी यांनी लिंगायत समाजाच्या तरुणासाठी आवश्यक असलेला महत्त्वपूर्ण असा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळचा तांत्रिक अडचणीचा विषय सभागृहात मांडले। त्याला मा सामाजिक न्याय मंत्री यांनी उत्तरही दिले। लवकरच हा विषय मार्गी लागावी ही अपेक्षा। धन्यवाद इद्रिस भाई, आपले माझ्या लिंगायत समाजाच्या वतीने मनस्वी आभार। महाराष्ट्रात लिंगायत समाजाचे ऐवढे आमदार असून अधिवेशनात लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नावर आरक्षणावर कोणीही बोलायला तयार नाहीत। खेद वाटतो यांचा। या अधिवेशनात लिंगायतच्या समस्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एका मुस्लिम आमदार श्री स्टार नाईकवाडी इद्रिस भाई यांनी महत्त्वाचा प्रश्न मांडले। भाई, माझ्या लिंगायत समाजाच्या वतीने धन्यवाद इद्रिस भाई। रामदास पाटील सोमठाणकर, प्रदेश कार्याध्यक्ष, दिव्यांग सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य। अशाच बातमी पाहण्यासाठी ताजा हालात न्यूज लाईनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड। इद्रिस नाईकवाडी। सभापती साहेब, आपल्या माध्यमातून फक्त एक छोटासा मुद्दा मी निदर्शन सांगतो मंत्री महोदयांच्या, आणि त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित करतो की आपण महात्मा बसवेश्वर महामंडळ निर्माण केलं, लिंगायत समाज वंचित राहू नये, त्यांनाही मदत व्हावी, त्यांनाही आपण भरीव सहकार्य करावं म्हणून। पण आज त्या महामंडळाच्या कामकाजाची परिस्थिती अशी आहे की तिथं गेल्यानंतर त्याच्या बेनिफिटसाठी म्हणून अर्ज केल्यानंतर ओबीसी हा विषय प्रकर्षाने येतो। ॲक्च्युली त्याच्या घटनेत तसं नाही आहे, त्या महामंडळाच्या घटनेत, पण हे अधिकारी आपल्या परीने हा आगाऊपणा करतायत आणि त्यामुळं ह्या समाजाला आज खरोखर एक 2 किंवा 3% त्यात ओबीसी आपल्याला दिसून येतील, तर बाकीचा सगळा समाज वंचित राहतो। त्यामुळं त्या महामंडळाचे जे कोणी MD असतील, चेअरमन असतील, या सगळ्यांची एक संयुक्त बैठक बोलावून कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या समाजातल्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी निवेदनही दिलेलंच आहे। तर आपल्या परीनं ह्या महामंडळाचं सुसूत्रीकरण करून लिंगायत समाजाला पूर्णपणानं त्याचा फायदा देता यावा, त्या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही ठेवावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, हा जरी स्कोपच्या बाहेरचा प्रश्न असला तरी 2024च्या पहिले 2024च्या पहिले जे काही महामंडळाची स्थापना झाली किंवा ज्यांची घोषणा केली गेली, त्या सर्व महामंडळांना काय काय अधिकार प्रदान करायचे किंवा त्यांचा रुटीन कसं वर्क असलं पाहिजे या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। आताही आमच्याकडे 1-2 महामंडळाची आणखी मागणी आहेत। खाटीक ढोर समाज आहे, तो हिंदूमध्ये येतो, त्यांनाही सुद्धा त्यांचंही महामंडळ करायचं आहे। आणि हे जे बसवेश्वर महामंडळाच्या संदर्भामध्ये आहे, निश्चितच त्यांची बैठक मी अधिवेशनाच्या पूर्वी लावतो आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ। प्रश्न क्रमांक